श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. माँ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरु प्रतिपदा या वर्षी 13 फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारी आली आहे. गुरु प्रतिपदा भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी महिन्यात येणाऱ्या तिथी आणि त्या तिथींवर साजरे केले जाणारे सण, उत्सव, व्रतवैकल्य आणि त्याचे महात्म्य विशिष्टपूर्ण आहे. माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक व्रत, सण तसेच काही तिथी विशेषतः साजऱ्या केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे माघ पौर्णिमा झाल्यावर येणारी माघ वद्य प्रतिपदा. या दिवशी गुरुप्रतिपदा असते. ब्रह्मांड नायक असलेल्या दत्तगुरूंचे अनेक अवतार, अंशावतार झाले. प्रथम श्रीपाद श्री वल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने श्री गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते. द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यागमन केले होते. श्री गुरु प्रतिपदा हा खूप विशिष्टपूर्ण उत्सव आहे. याच पुण्य पावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगामुळे श्री गुरु प्रतिपदा ही फार विशिष्ट पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होते. गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. तसेच निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. गुरुप्रतिपदा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी नरसिंह सरस्वती महाराजांची पूजाही केली जाते. आता तुमच्याकडे त्यांचा फोटो नसेल तर तुम्ही दत्तगुरूंची पूजा करू शकतात किंवा अगदी तुम्ही स्वामी महाराजांची पूजा केली तरीही चालणार आहे. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आणि म्हणूनच आपल्याला गुरुप्रतिपदेच्या दिवशी गायीची सेवा ही आवर्जून करायची. गायीला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात दत्तगुरू पूर्ण करतील. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला स्वामी महाराजांचं, दत्तगुरूंचं आणि नरसिंह सरस्वती महाराजांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची. त्यानंतर आपल्याला स्नान करायचे आणि स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत. या दिवशी शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची. तुमच्या देवघरामध्ये श्री स्वामी महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा दत्तगुरूंचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा श्री नरसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. त्यांना या दिवशी आवर्जून धूप, दीप, अगरबत्ती, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचेत आणि आवर्जून पिवळी फुलंही अर्पण करायची. ही पिवळी फुलं अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून ही पिवळी फुलं जी आहेत ती आपल्याला अर्पण करायची. तसेच या दिवशी विशिष्ट नैवेद्यसुद्धा स्वामी महाराजांना दाखवला जातो. जसं की स्वामी महाराजांना बेसनचा लाडूचा नैवेद्य दाखवला जातो, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, तसेच वरण, भात आणि घेवड्याच्या भाजीचा सुद्धा नैवेद्य हा दाखवला जातो. जर तुमच्या इथे स्वामी महाराजांचा मठ असेल, केंद्र असेल किंवा दत्तगुरूंचं मंदिर असेल तर आवर्जून तिथे जाताना तिथे पिवळी फुलं घेऊन जा, नारळ घेऊन जा, तसेच नैवेद्यसुद्धा आवर्जून तुम्हाला घेऊन जायचं आहे. सर्व देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात. कारण दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि 4 श्वान म्हणजे 4 वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्तगुरूंचं पूजनीय रूप आहे. हा सर्व दत्तगुरूंचा
परिवारच आहे आणि म्हणूनच आवर्जून आपल्याला गुरुप्रतिपदेच्या दिवशी दत्तगुरूंसोबत दत्तगुरूंच्या परिवाराची सुद्धा पूजा आणि सेवा ही करायची आहे. आता ही सेवा करण्याकरता आपल्याला एक ताजी चपाती ही बनवायची. आपल्याला कणिक मळायचं, मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते. तसेच त्यानंतर आपल्याला एक चपाती ही तयार करून घ्यायची आहे. चपाती तयार झाल्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं तूप लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच आपल्याला त्यावर एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा. गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो. किंवा अगदी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवला तरीही चालणार आहे. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकतात. सर्वप्रथम गाईजवळ गेल्यावर तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे. तिची आरती करून घ्यायची. तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या हातातनं आपल्याला ही चपाती जी आहे ती गाईला खायला द्यायची आहे. जेव्हा आपण आपल्या हातातनं ही चपाती गाईला खायला देतो आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, नकारात्मकता आहे, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या करायच्यात. प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा. कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं. तसेच ही थोडीशी माती जी आपल्या घरी सुद्धा घेऊन यायची आणि हा मातीने प्रत्येक घरातल्या सदस्याच्या कपाळावर सुद्धा टिळा हा लावायचा आहे. अतिशय प्रभावी अशी ही पण सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्या मुलांना, आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं. तसेच त्यांच्यावर कधी कोणत्याही प्रकारचं संकटसुद्धा येत नाही. आता ही सर्व सेवा करून झाल्यानंतर गायीच्या पायाखालची माती आपल्या कपाळावर लावून झाल्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. अशा रीतीने आपल्याला ही सेवा जी आहे ती गुरुप्रतिपदेच्या दिवशी करायची. अतिशय उच्च कोटीची ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही साक्षात स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.